नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थोडी तब्येत चांगली नसल्यामुळे आवाज थोडा ॲडजस्ट करून घ्या. ओके, सो NCERT बॅचचं आपलं पुढचं सेशन आहे. आज आपण या सेशनमध्ये काय शिकणार आहोत, तर पुढचं जे चॅप्टर आहे आपलं क्लास 6चं आपण काय बघतोय, आवर पास्ट. बरोबर आहे, त्याचं क्लास 6 NCERT आपण बघतोय. पुढचं चॅप्टर आहे आपलं प्राचीन नगर. सो प्राचीन नगर जर आपल्याला बोलायचं झालं तर आपण सुरुवात कुठून करतो? सगळ्यात पहिले सिंधू संस्कृती, सिंधू सभ्यता आपल्या डोळ्यासमोर येते. आणि त्या सिंधू सभ्यतेमध्ये जे सगळ्यात प्राचीन नगर आपल्याला जे सापडलं होतं ते होतं हडप्पा. कुठलं होतं मित्रांनो? हडप्पा. आता हडप्पा हे काय होतं? एक गजबजलेलं ठिकाण होतं. त्या काळातलं खूप मोठं शहर होतं असं म्हटलं जातं. बरोबर आहे. त्यामध्ये जे शासक होते त्याचे ते इमारतींची योजना आखायचे. व्यापारी जे होते ते कच्चा माल मिळवण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणी प्रवास करत. आणि जे लिपिक आहेत, स्क्राइब्स, बरोबर, ते अद्वितीय शिक्के तयार करत असत. आता स्क्राइब्स म्हणजे काय होतं त्याच्यावर पण आपण चर्चा करूया, पुढे येणारच आहे ते. आता हडप्पाची जर स्टोरी आपल्याला माहित करून घ्यायची असेल तर हडप्पाची स्टोरी काय आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये सिंधू संस्कृतीतले जे पण शहर आहेत त्याला हडप्पन, सिंधू संस्कृतीला दुसरं नाव हडप्पन सिव्हिलायझेशन आहे. काय आहे? हडप्पन सभ्यता किंवा हडप्पा संस्कृती असं पण त्याला म्हटलं जातं. हे दुसरं नाव आहे त्याचं. सो आता जर बघायला गेलं तर सध्याच्या पाकिस्तानमधल्या विंध्य आणि पंजाब इथे 1920च्या दशकात झालेल्या उत्खननामुळे ही शहरं काय होती, पुन्हा प्रकाशझोतात आली. काही इतिहासकार आहेत, दयाराम साहनी असतील, बरोबर आहे, त्याच्यानंतर जे ब्रिटिश एक्सकेव्हेटर्स होते, एक्सकेव्हेशन ऑफिसर्स, बरोबर आहे, त्यांनी पण याच्यामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आपल्याला लक्षात येतं. ही समृद्ध शहरे सुमारे 33 इसवी सन पूर्व जे होतं 3300 वर्षापासून फुलत होती असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर आहे. आता आपण लिपिक हा कॉन्सेप्ट बघितला होता. लिपिक किंवा त्याला आपण स्क्राईब म्हणतो. स्क्राईब म्हणजे काय? ही एक व्यक्ती अशी असते की जी छापखाना होता आपला, जिथे आपण छापायचो सगळ्या गोष्टी, मुद्रा असतील, पैसे असतील, काही पण असेल, तर त्याच्या आधी कागदपत्रांच्या ज्या प्रती असायच्या ते बनवण्यासाठी, बरोबर आहे, कागदपत्रांच्या प्रती बनवण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणायचो? स्क्राईब म्हणायचो. काय म्हणायचो मित्रांनो? स्क्राईब. लक्षात ठेवा ही संकल्पना. स्क्राईब म्हणजे काय? तर अशी व्यक्ती जी कागदपत्रांची पूर्तता आणि त्याच्या प्रती बनवण्यासाठी काम करत होती ती व्यक्ती. बरोबर आहे. त्या काळात शिक्के पण आपल्याला बघायला मिळाले. बरोबर आहे. लिपिकांनी शिक्के तयार केले आणि एक विशेष चित्रलिपी, पिक्टोग्राफिक स्क्रिप्ट वापरली. आता ही जी स्क्रिप्ट होती, या स्क्रिप्टमध्ये आपण म्हणू शकतो की पक्षी असतील, प्राणी असतील, यांच्या पण चित्रांचा वापर केला गेलेला आहे. पण मित्रांनो, आजही आपण जो इतिहास लिहितोय, जेव्हापासून आपल्याला लेखन कला माहिती आहे त्यावेळेपासूनच आपण बघतोय. पण जर हडप्पन संस्कृतीमधली जी लिपी आहे ती जर आज आपल्याला वाचता आली तर कदाचित आपला इतिहास पूर्णपणे बदललेला असेल. बरोबर आहे, इतिहास पूर्णपणे बदललेला असेल. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर तो प्रयत्न अनेक लोकांनी केला, पण अजूनही काही लोकांना त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात यश आलंय. कुठली लिपी सापडली नाहीये. 250 पेक्षा जास्त सील सापडलेले आहेत, जे शिक्के म्हणतो आपण, तसे 250 पेक्षा जास्त सापडलेले आहेत. राईट. आणि त्यातून लिपी तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण अजून पण तो झालेला नाहीये. ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, ही खंडातील ओळखलेली लेखनाची सर्वात प्रारंभिक रूप आहे. बरोबर, म्हणजे या खंडातलं पहिलं लेखन जे लोक काहीतरी लिहू शकत होते हे आपल्याला हडप्पन संस्कृतीमध्ये बघायला मिळतं. पण या संस्कृतीबद्दलचा पूर्ण इतिहास आपल्याकडे माहित आहे का? तर नाही. जे आता एक्सकेव्हेशन करून, जे उत्खनन करून ज्या ज्या गोष्टी आपल्याला कळतायत, मिळतायत, त्या बेसिसवर आपण या संकल्पना मांडलेल्या आहेत. लक्षात ठेवा. ओके, आता शहरांची रचना कशी होती हा अतिशय महत्वाचा, आणि UPSC असेल किंवा MPSC असेल, बरोबर आहे, आता तो ग्रुप C, ग्रुप D मध्ये पण याच्यावर प्रश्न तुम्हाला यायला लागलेत की त्या काळातले शहरं कशी होती आणि त्याची रचना काय होती. तर काय होतं त्याच्यामध्ये, तर सगळ्यात पहिले हडप्पन शहर 2 भागांमध्ये विभागलेली होती. एक होता किल्ला आणि दुसरं होतं किल्ल्याखालचं शहर. म्हणजे समजा ही आपण जमीन जर आपण पकडली, ही चौकोनी एक जमीन आहे, हे एक शहर आहे असं समजूया, तर याचे 2 भाग सरळ सरळ होते. याच्यावर काय होतं, या 2 भागांमध्ये एक ठिकाणी किल्ला बनवलेला होता मोठ्या प्रमाणामध्ये, आणि इथं खाली छोटी छोटी घरं, जी 1 मजली किंवा 2 मजली अशी घरं पण त्या ठिकाणी बनवलेली होती. हा भाग जो होता हा उंच भाग होता. लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवा. किल्ल्याचा भाग काय होता मित्रांनो? उंच भाग होता, आणि हा भाग खालचा भाग म्हणून ओळखला जायचा. म्हणजे जर आपण पाणी टाकलं तर पाणी इकडून इकडे असं जाईल, इकडून यायची संबंध नव्हता. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके,
आता ह्या ज्या भिंती होत्या ज्या विटांच्या आडव्या जुळणाऱ्या पद्धतीने बांधलेल्या होत्या त्या कशा होत्या आपण ते पुढे चित्रामध्ये बघणार आहोत. ओके, रस्ते सरळ आणि एकमेकांना समकोनात किंवा आपण याला म्हणू शकतो काटकोनात छेदत होते. बरोबर आहे. काटकोनात म्हणजे काय, तर समजा हा एक रस्ता आहे, बरोबर आहे, तर दुसरा रस्ता हा त्यांना अशा पद्धतीने जात होता. हे काय झालं इथे, हा 90 अंशाचा जो कोन होतो त्याला आपण काटकोन म्हणतो. सो रस्ते एकमेकांना समांतर आणि एकमेकांना छेदत होते. म्हणजे काय, तर समजा ही एक लेन असेल तर ही दुसरी लेन होती, बरोबर आहे, नंतर ही तिसरी लेन अशी जात होती, ते एकमेकांना छेदून ते तिथे जात होते. गटारे समांतर चालत आणि झाकलेल्या असायच्या. ज्या पण गटारे होत्या त्या रस्त्याच्या दोन बाजूला किंवा ज्या साईडने होत्या त्या अशा पद्धतीने समांतर होत्या एकमेकांना आणि त्या कवर्ड होत्या म्हणजे झाकलेल्या होत्या. ज्या आजच्या काळामध्ये आपण खेड्यांमध्ये जरी गेलो तरी आपल्याला ते बघायला मिळत नाहीये आज पण. राईट. सो हे त्या काळामध्ये केलेलं होतं, ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर किल्ला जो होता तो उंचावर स्थित होता, बरोबर आहे. त्यात विशेष इमारती होत्या. मोहनजोदडो मधील ग्रेट बाथ एक खूप मोठं कुंड सारखं मिळालेलं आहे तिथे, त्याला ग्रेट बाथ म्हटलं जायचं. आणि तिथे अशी मान्यता होती की जे धार्मिक विधी होत्या त्याच्या स्नानासाठी लोक तिथे एकत्र यायचे, अशी मान्यता आहे तिथे, बरोबर आहे. नंतर कालीबंगन आणि लोथल येथे अग्निकुंड मिळाले, बरोबर आहे, फायर अल्टर्स, जिथे कदाचित बलिदान केलं जात असावं असा अंदाज आहे. किल्ल्याखालचे शहर जे होतं ते निवासी क्षेत्र होतं. किल्ल्याच्या खालचं शहर हे काय होतं, निवासी क्षेत्र होतं. इथे 1 किंवा 2 मजली आणि ती कॉरिडॉरच्या भोवती बांधली जात होती. म्हणजे असं जसं आपण कॉरिडॉर म्हणतो आपण त्याच्या भोवती ती बांधली जात होती. हे त्या शहराचं वैशिष्ट्य. बघा मित्रांनो, हे ऍक्च्युअल चित्र आहेत त्या शहरातली, बरोबर. ही काय आहे, ऍक्च्युअल चित्र आहेत त्या शहरातली जी आपल्याला उत्खननामध्ये मिळालेली आहेत. बघा इथे ही गटार दिसते तुम्हाला, ही गटार बघा, ही पॅरलल आहेत आणि ही झाकलेली आहेत, बरोबर. ही पॅरलल आहेत आणि हे झाकलेल्या गटार आहेत. या ठिकाणी म्हणजे त्या काळातली जी स्थापत्य कला होती ती पण किती छान होती हे आपण म्हणू शकतो. जे आर्किटेक्चर होतं ते किती छान होतं. नंतर इथे अशा पद्धतीने हे खड्डे केलेले असायचे. या ज्या विटा आहेत बघा, या विटा काय आहेत, हे काही कोणी बांधत नाही. हे कोण आहे, जे उत्खनन करणारे लोक आहेत हे ते आहेत. त्यांनी ज्यावेळेस हे शहर शोधलं त्यावेळेस त्यांना हे असा स्ट्रक्चर मिळालंय, बरोबर आहे. ह्या विटा बघा कशा एकमेकांना समांतर प्रॉपर आडव्या पद्धतीने एकमेकांवर रचून त्याच्यामध्ये गॅप ठेवून त्या भरलेल्या. म्हणजे सध्याच्या भिंती बांधतात ती कला त्यांच्याकडे त्यावेळेस पासून होती. ही मिळालेलं स्ट्रक्चर आहे मित्रांनो त्या काळातलं. त्यानंतर जर आपण बघितलं, मी जे सांगितलं तुम्हाला मोहनजोदाडोचा ग्रेट बाथ, हा पण बघण्याचा हे पूर्ण शहर आहे मित्रांनो मोहनजोदाडोचं, जे तुम्हाला मिळालंय. त्याच्या आजूबाजूचं म्हणजे किती छान असेल ते तुम्ही इमॅजिन करू शकता, बरोबर आहे. आता याची कला आपल्याला अशी दिसते, ज्यावेळेस ते पूर्ण त्याच्या भरात असेल, पूर्ण ते ऍक्टिव्ह असेल, त्यावेळेस त्या शहराचा जो म्हणजे आनंद असेल तो किती छान असेल हे आपण समजू शकतो. इथे बघा, इथे उतरण्यासाठी पायऱ्या केल्या होत्या, इथून पण पायऱ्या होत्या. इथे या आतमध्ये पाणी असावं कदाचित, आणि हा त्याचा पूर्ण पेरिफेरी आहे. हे काय आहे, मोहनजोदडो मध्ये सापडलेलं ग्रेट बाथ. युपीएससी मध्ये याच्यात थोडं डिटेलमध्ये जातात, बरोबर आहे. याची साईज, लांबी, रुंदी वगैरे असं विचारतात, पण तसे प्रश्न आपण निग्लेक्ट करायचे, बरोबर आहे. त्यानंतर दगडी वजन आणि मनी, स्टोन वेट्स आणि बीड्स. दगडी वजन जे चर्ट या दगडाचे बनवलेले होते, हे वाक्य लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, बरोबर आहे. दगडी वजन कशापासून बनवले होते मित्रांनो, तर चर्ट नावाचा दगड होता. काय होता, चर्ट नावाचा, हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मौल्यवान धातू किंवा दगड वजनासाठी वापरले जात असे. कार्निलियन पासून तयार केलेले मणी आढळले. कार्निलियन हा पण शब्द महत्वाचा आहे. कार्निलियन पासून तयार केलेले मणी आढळले. तुम्हाला एक प्रश्न याचं उत्तर द्यायचंय. कार्निलियन हा काय होता, धातू होता, अधातू होता, बरोबर आहे, की कुठलं मिक्सचर होतं, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये देणार आहात, राईट. ओके. जे दागिन्यांमध्ये वापरले जात. नंतर फॅन्स नावाचं कृत्रिम तयार केलेले पदार्थ बांगड्या आणि मणी बनवण्यासाठी वापरले जात होते, बरोबर आहे. 3 शब्द सांगितले मी इथे, चर्ट, कार्नेलियन आणि फॅन्स. चर्ट, कार्नेलियन आणि फॅन्स. चर्ट कशासाठी, दगडी वजन बनवण्यासाठी, बरोबर आहे. त्याच्यानंतर कार्नेलियन पासून काय बनवलं होतं, मणी बनवले होते. आणि फॅन्स पासून पण काय बनवलं त्यांनी, बांगड्या आणि मणी या ठिकाणी बनवले होते असं आपण म्हणू शकतो, राईट. त्याच्यानंतर आजच्या लेक्चर मधले महत्वाचे शब्द, त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. सिटीचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती. सिटाडेल म्हणजे काय, किल्ला किंवा संरक्षणासाठी बांधलेली मजबूत जागा. रूलर म्हणजे शासक. स्क्राईब म्हणजे लिपिक जो लिहू शकतो. क्राफ्ट्स पर्सन म्हणजे कारागीर किंवा शिल्पकार.
मेटल म्हणजे धातू, सील म्हणजे मोहर किंवा एखाद्या गोष्टीची छाप, शिक्का आपण ज्याला म्हणतो ते. स्पेशालिस्ट म्हणजे विशेषज्ञ. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल किंवा कच्चा अवस्थेतला पदार्थ. प्लॉ म्हणजे हल किंवा आपण त्याला नांगर म्हणतो, जमिनीची कापणी करण्यासाठी वापरण्यात येणारे साधन. इरिगेशन म्हणजे सिंचन, पाणी पुरवठा करणे. असं हे काही महत्वाचे शब्द आहेत. आता काही महत्वाचे इयर्स. तर सुमारे 7000 वर्षापूर्वी मेहरगडमध्ये कापसाची लागवड सुरू झाली. कधी? 7000 वर्षापूर्वी मेहरगड या ठिकाणी. आपण मागच्या लेक्चरमध्ये मेहरगड बद्दल बोललोय मित्रांनो. 7000 वर्षापूर्वी मेहरगडला कापसाची लागवड सुरू झाली. सुमारे 4700 वर्षापूर्वी शहरांची सुरुवात झाली. 3900 वर्षापूर्वी जे स्थापन शहर होतं त्यांच्या पतनाची सुरुवात झाली आणि 2500 वर्षापूर्वी नवीन शहरांचा उदय झाला. सो तुम्हाला चॅप्टर नंबर 3 प्राचीन शहर हे पूर्णपणे समजलं असेल. याच्यात काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकतात. आमचा जो नंबर आहे तो आहे 8806798999. या नंबरवर तुम्हाला एनसीईआरटी बॅच बद्दलची काही माहिती हवी असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, त्यांना तुम्ही बोलू शकता. सो भेटूया मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.